राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संयमी नेतृत्व मार्गदर्शक माननीय श्री वसंतनाना देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पंढरपूर तालुका, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दिनांक 16 जानेवारी पासून सुरुवात झाली असून पंढरपूर तालुक्यात या निवडणुका अतिशय चुरशीने लढल्या जाणार असल्याचंच म्हटलं जात आहे। पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा मागील 25 वर्षाचा इतिहास पाहिला तर या निवडणुका या पांडुरंग परिवारानं विठ्ठल परिवार यांच्यातच थेटपणे होताना दिसून आल्या असून याही वेळी याच दोन्ही परिवारात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच दिसून येणार आहे। नगरपालिकेत विजय संपादन केल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील भालके समर्थकांचा देखील उत्साह वाढला असून आज रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती गणांसाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती तसेच समर्थकांची संवाद साधण्यासाठी भगीरथ भालके यांनी जिल्हा सत्र न्यायालय नजीक असलेल्या त्यांच्या बंगल्यावर जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचं आयोजन केलंय। आज सकाळच्या सत्रात कासेगाव, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात समाविष्ट असलेल्या विविध गावातील इच्छुक उमेदवार तसेच भालके समर्थकांच्या बैठकांच्या आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भालके यांच्या बंगल्याच्या ठिकाणी समर्थकांची मोठी गर्दी झालेली दिसून आली। सकाळच्या सत्रातील बैठकीनंतर बोलताना पहा काय म्हणाले भगीरथ भालके व त्यांचे समर्थक।